नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या महामुंबई या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत मुंबई आणि परिसरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवातीला आज दिवसभरातली एक मोठी बातमी. राज्यात आणखी एका मोठ्या IPS अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. IPS अधिकारी देवेन भारतींवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. देवेन भारती ADG दर्जाचे अधिकारी आहेत आणि मुंबईतील मालवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका पासपोर्ट प्रकरणी कारवाई करू नये यासाठी प्रचंड दबाव आणून कारवाई सुरू करू दिली नाही म्हणून देवेन भारतींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मालवणी पोलिसात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. बांगलादेशी महिलेच्या पासपोर्ट प्रकरणी चौकशी करू नये असा त्यांनी दबाव टाकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यानंतर देवेन भारतींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अजित, या सगळ्या प्रकरणातले आत्ताचे अपडेट्स नेमके काय आहेत आणि किती मोठ्या अडचणी वाढल्या देवेन भारतींच्या? नक्कीच अडचणी वाढलेल्या आहेत विलास. याच्यामध्ये आणखीन एक अपडेट आहे ती म्हणजे हे सर्व FIR जी दाखल होण्याआधी याच्यामधले ज्यांच्यावरती आरोप आहेत त्या सर्वांचे जबाब झालेले आहेत. सर्वांची माहिती जी आहे किंवा त्यांचं म्हणणं काय आहे हे देखील ऐकून घेतलं गेलेलं आहे आणि त्यानंतर FIR झालेला आहे. आता राहिला मुद्दा की याच्यामध्ये किती पुरावे आहेत, किती तथ्यता आहे किंवा काय, हा सगळा एक न्यायालयीन आणि एक पोलीस तपासाचा भाग आहे. पण आपल्याला माहिती आहे की याच्या आधी देखील परमबीर सिंग यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्यामध्ये देखील अशाच पद्धतीचे गुन्हे आहेत की परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरून किंवा यांनी स्वतःहून तोंडी पद्धतीने आमच्याकडून खंडणी मागितली होती किंवा आमच्यावरती गुन्हा दाखल करू नये, आमच्या कुटुंबियांना त्रास देऊ नयेच्याकरता काही पैशाची मागणी केली होती, असे आरोप आहेत. आणि हे सगळे आरोप झाल्यानंतर परमबीर सिंग यांच्यावरती FIR झाल्या, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले. त्यांना अटकेपासून संरक्षण घ्यावं लागलं, तपास यंत्रणांसमोर हजर राहावं लागलं. त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. याचबरोबरीनं ते आता सुप्रीम कोर्टामध्ये संरक्षण घेऊन स्वतः आता वेगवेगळ्या प्रकारांच्या चौकशीला सामोरं जात आहेत. हेच सेम प्रकरण आहे आणि याच सगळ्याचा पुढचा पार्ट म्हणजे आता आणखीन एक IPS अधिकारी म्हणजे देवेन भारती, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. पण वारंवार या सगळ्या FIR मधून जे म्हटलेलं आहे तीच बातमी आपण सांगतो. त्याच्यामध्ये जे स्पष्टीकरण दिलेलं आहे, जी तक्रार दाखल आहे त्यावर आपण भाष्य करतोय की ज्या पद्धतीनं एक रेश्मा खान नावाची व्यक्ती जी आहे, ज्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये पासपोर्ट व्हेरिफिकेशन करता दीपक कुरुळकर जे होते त्यांच्याकडे त्यांचे डॉक्युमेंट्स आले होते, त्यांनी तपासलं पण त्यांच्या म्हणण्यानुसार हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत माहिती सगळी खोटी होती आणि त्या संदर्भात गुन्हा दाखल करावा अशी सगळी प्रक्रिया जी आहे ती कुरुळकर करत होते. पण त्यांना कुठेतरी अडवलं गेलं. त्या FIR मध्ये त्यांनी एक नमूद केलेलं आहे ज्यावेळी त्या संदर्भात देवेन भारती यांनी त्यांना भेटायला बोलवलं, ते जेव्हा त्यांच्या केबिनच्या बाहेर पडले त्यावेळी चालता चालता त्यांच्याशी बोलणं झालं. या प्रकरणात लक्ष घालू नको, राजकीय मोठी व्यक्ती आहे, तुला त्रास होईल, त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते सोडून दे, जास्त काही त्यामध्ये करण्याची गरज नाहीये. मालवणी पोलीस स्टेशन जे दीपक कुरुळकर जे दीपक पटांगरे आहेत ते या सगळ्या गोष्टी संदर्भातली माहिती जी आहे ती बघतील आणि करतील. आणि एकंदर हाच सगळा मुद्दा घेत दीपक कुरुळकर यांनी तक्रार दाखल केलेली आहे. आता पुन्हा तोच विषय येतो की याच्यामध्ये फक्त सांगण्यावरून बोलण्यावरून असे गुन्हे दाखल होतात का? परमबीर सिंग यांचं जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे अनेक प्रश्न या संदर्भातले आहेत आणि तपासातून त्या प्रश्नांची उत्तरं कदाचित मिळतील अशी आशा करूया. कारण राज्यातल्या एका बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल होणं आणि त्यांच्यावरती अशा प्रकारचे गंभीर आरोप होणं ही निश्चितपणे एक चिंतेची बाब आहे. पण या प्रकरणातील आरोपी महिलेच्या पतीशी आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी फोनवरून संपर्क साधला, तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा जाणून घेऊयात. ये मैटर पॉलिटिसाइज है, हाँ। ठीक है ना, और पुलिस को जो हमारे तरफ से मदद चाहिए वो हम कर रहे हैं, आगे भी करेंगे. बाकी लीगल एक्शन का हमको करना है, लीगल पॉइंट से हम लोग डिस्कस करेंगे. सर इसमें जो नाम है हाजी हैदर आजम करके वो और रेशमा खान करके जो नाम है उससे कोई आपका रिलेशन है? बराबर. उनका कहना है कि उनके डॉक्यूमेंट्स से जो बांग्लादेशी दिखाए गए थे, वेस्ट बंगाल के दिखाए गए थे. नागरिक है, हाँ, भारतीय नागरिक है, बिहार की रहने वाली है और ये पॉलिटिसाइज FIR है. ओके, ठीक है. और इस वजह से ये सिर्फ बदनाम करने की एक साजिश है. ठीक आहे, आपण या महिलेच्या पतीचं म्हणणं काय आहे ते सुद्धा जाणून घेतलं. त्यांचं म्हणणं आहे बदनामीचं हे षडयंत्र आहे. पण गुन्हा तर दाखल झालेला आहे. धनराज वंजारी माजी पोलीस अधिकारी आता आपल्या सोबत आहेत. वंजारी सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. राज्यातल्या इतक्या मोठ्या बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल होणं
याकडे तुम्ही कसं पाहताय? जे आरोप त्यांच्यावरती झालेले आहेत ते अत्यंत गंभीर आहेत. आरोप चिटिंग आणि फोर्जरीचा गुन्हा दिसतोय ज्या हा. पद्धतीने एफआयआर आणि सगळे सेक्शन्स बघितले तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं असेल की माझ्या विरुद्ध षडयंत्र आहे, त्याच्यामध्ये नेटोपाट तपास झाला पाहिजे किंवा एखादी निस्प्रो एजन्सी सेंट्रल एजन्सीला दिलं पाहिजे. ही IPS ऑफिसर, हा. त्याच्यामुळं याचा तपास झाल्यानंतरच हे निश्चित होईल. पण तू जसं विचारलं की या घटनेकडे तुम्ही कसं बघताय, हा. तर माझा असा व्ह्यू आहे, आजकाल जी पोलीस खात्याची पत पडत चाललेली आहे, हा. महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस ज्या पद्धतीनं त्यांची कीर्ती आणि लौकिक होता रसातळाला गेलेला आहे. हा. परमबीर सिंगाचं प्रकरण असेल, अजून काही गोष्टी असतील, आता देवेंद्र भारती सारख्या अधिकाऱ्यावर गुन्हे नोंद होत असेल, हा. तर ही खरंच दोन दृष्टीने याच्याकडे बघितलं पाहिजे. हा. एक म्हणजे असं की IPS अधिकाऱ्यांनी केवळ आपण वरिष्ठ आहे म्हणून जास्त उन्मत्तपणा करू नये, आणि दुसरं की जे खालचे अधिकारी आहेत ते आता कायदा बाकीच्या सोशल मीडिया. माफ करा सर, तुमचा आवाज आमच्यापर्यंत काही तांत्रिक कारणामुळे नीट येत नाहीये, पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे एक आत्ता कारवाई झालेली आहे. ती कारवाई निश्चितपणे मुंबई पोलिसांची जी आत्तापर्यंतची जी पत होती त्याला धक्का पोहोचवणारी आहे, ती रसातळाला नेणारी आहे. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जे पत्र धमकीचं पाठवण्यात आलेलं होतं, त्या धमकीच्या पत्रप्रकरणी विजेंद्र म्हात्रे याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस उरणमध्ये दाखल झाले. त्यावेळी मुंबई पोलिसांनी उरण इथल्या सायबर कॅफेच्या मालकाची चौकशी केली. या पत्रात उल्लेख असलेल्या जय महाराष्ट्र सायबर कॅफे हे उरण शहरातील नमूद पत्त्यावर नसून इमारतीत असलेल्या नेट एक्सप्रेस सायबर कॅफेच्या मालकाची विचारपूस करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या सायबर कॅफे मालकाची 2 तास चौकशी केली. या आयोगाकडे परत पत्र देणार आहेत. पोलिसांवर आमचा नक्की विश्वास आहे. पोलीस नक्की त्याची सखोल चौकशी करून याच्यातलं नक्की कल्पित कोण हे शोधून काढतीलच. पण महिला आयोग हा आपण महाराष्ट्रात त्याच्यासाठीच नेमला गेला आहे, आणि महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या सुद्धा अशाच आहेत, त्या आग आहेत. त्यांना कुठलाही अन्याय सहन नाही होत. अशा रुपालीताई चाकणकर त्यांच्याकडे हे पत्र जाणार, त्यांना हे पत्र देणार. समीर बानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांवर आरोप केल्याप्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई हायकोर्टात माफी मागितली आहे. माफी मागत हमी देणारं प्रतिज्ञापत्र त्यांनी हायकोर्टात सादर केलंय. मी फक्त माझ्या सरकारी सेवक पदाच्या अधिकारात वक्तव्य केली. मी वानखेडे यांच्याविषयी कोणतीही व्यक्तिगत विधानं केली नसल्याचं मलिक म्हणाले. यापूर्वी व्यक्त केलेल्या वक्तव्यांविषयी माफी मागत असल्याचंही मलिकांनी वकिलांमार्फत कोर्टाला सांगितलं. कोर्टाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्याबद्दल बिनशर्त माफी मागतो आणि यापुढे विधान करणार नाही अशी हमी देतो, असं प्रतिज्ञापत्र नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलं. मुंबईत ओमायक्रॉनचे 3 रुग्ण आढळलेत. धारावीत ओमायक्रॉनचा 1 रुग्ण आढळून आलाय. 4 डिसेंबरला हा रुग्ण टांझानियामधून आला होता. टांझानियाचा समावेश हा कोरोनाच्या धोकादायक देशांमध्ये नाहीये. विमानतळावरून तो धारावीत आला होता आणि चाचणीत या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोणाच्याही संपर्कात येण्यापूर्वीच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या 7 हिल्स हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आता आम्ही जी बातमी तुम्हाला दाखवणार आहोत त्या बातमीनं तुम्ही अरेच्या असंच म्हणाल. नवी मुंबईतल्या पाम बीच लगत असलेल्या NRI या उच्चभ्रू सोसायटीने एक अजब फतवा काढलाय. हा फतवा आहे सोसायटीतील मोकाट कुत्र्यांना जे खायला देतात त्यांना दंड आकारण्याचा. आणि हो, जर तुम्ही तो दंड भरला नाही तर कारवाई सुद्धा केली जाते. NRI सोसायटीनं मोकाट कुत्र्यांसाठी सोसायटी बाहेर 2 शेड करण्यात आले. मात्र सोसायटीतील सर्व कुत्रे शेडमध्ये येत नसल्यानं हा पेच निर्माण झालाय. इतकंच नाही तर श्वानप्रेमी आणि सोसायटीतील वाद अगदी दिल्लीपर्यंत पोहोचलाय.
तो अभी इस मामले में जो मैं जजमेंट आपको कोट कर सकती हूँ वो है नागराजन वर्सेस यूनियन ऑफ इंडिया। उसको जलीकुट्टू मैटर्स भी लोग जानते हैं पॉपुलरली। उसमें कोर्ट्स ने जानवरों के 5 अधिकार, 5 स्वतंत्रता या फ्रीडम ऑफ 5 फ्रीडम्स ऑफ एनिमल्स रिकॉग्नाइज किए हैं। उसमें से जो फ्रीडम है वो है द एनिमल्स, ऑल एनिमल्स हैव फ्रीडम टूवर्ड्स फ्रॉम हंगर एंड थर्स्ट। मतलब किसी भी जानवर को आप भूखा प्यासा नहीं रख सकते हैं, वो उसका अधिकार है, वो उसका फ्रीडम है कि वो उसको मिले। फ्रीडम अगेंस्ट डिजीज, पेन एंड ऑल दैट। फ्रीडम, और सबसे इंपॉर्टेंट फ्रीडम है फ्रीडम अगेंस्ट इंजरी, पेन, एंड देन द फ्रीडम टू एक्सप्रेस देयर नॅचरल इन्स्टिंक्ट। NRI सोसायटीमधील मोकाट कुत्र्यांना जेऊ घालणाऱ्या नागरिकांना लाखो रुपयांचा दंड लागू शकतो आणि त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। या NRI सोसायटीमधील नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी। माझ्यासोबत इथले रहिवासी आहेत, त्या रहिवाशांशी आपण आता बोलणार आहोत, त्यांचं काय म्हणणं ते आपण जाणून घेऊयात। मला मॅडम तुम्ही सांगा की तुम्ही ह्या सोसायटीमध्ये राहता, काय नोटीस तुम्हाला आले सोसायटीकडून आणि काय फाईन तुम्हाला लावण्यात आले, कशासाठी हा फाईन लावण्यात आला? मुझे अभी तक डॉग को फीड करने के लिए 8 लाख का फाइन आ चुका है, 8 लाख से ऊपर। और जबकि मैं सब डॉग्स को इधर लाती हूँ फीडिंग एरिया में खाना खिलाने के लिए, सिर्फ 2 ओल्ड डॉग्स हैं जो यहाँ तक नहीं आ पाते हैं, तो उनको मैं वहीं बिल्डिंग के पीछे पार्किंग के वहाँ पे खाना दे देती हूँ। सो उन 2 ओल्ड डॉग्स के लिए ये लोग रोज़ मुझको फ़ाइन डालते हैं, और वो भी ओल्ड डॉग्स हैं, वो यहाँ तक चल के नहीं आ पाते हैं। बाकी डॉग्स उनको अटैक करते हैं तो वो रास्ते से ही वापस भाग जाते हैं। सो इसलिए मुझे वहीं पे उन लोग को खाना देना पड़ता है। लेकिन बाकी सारे डॉग्स को यहीं लाके खाना खिलाती हूँ, फिर भी इन्होंने 8 लाख का, और 8 लाख में इनका फर्स्ट डे 1000 रुपीज़ का फ़ाइन है, एंड सेकेंड डे ऑनवर्ड्स ये लोग 5000 पर डे का फ़ाइन चार्ज करते हैं। तो अब तक मेरा टोटल फ़ाइन जो है वो 8.12 लाख हो चुका है। एंड फ़ाइन वो लेते हैं लिटरिंग चार्जेस करके, फीडिंग चार्जेस नहीं, लिटरिंग चार्जेस करके उसके अकॉर्डिंग फ़ाइन डालते हैं। मॅडम तुम्ही देखील डॉगला घेऊन आता बाहेर फिरायला निघालात, किती दिवसापासून हा तुमच्याकडे डॉग आहे आणि सोसायटीने या बाबतीत काय म्हटलं? ये हमारा कम्युनिटी डॉग है और काफ़ी साल से NRI कॉम्प्लेक्स में है, और बच्चे भी बहुत इसे प्यार करते हैं। लोग बच्चे प्यार से इसको हस्की बुलाते हैं। तो पिछले साल उसको कुछ चोटें लग गई थी, काफ़ी गहरी चोट थी, तो मैंने 10 दिन के लिए इसको अपने पास में रखा था, क्योंकि डॉक्टर ने बोला था कि बाहर बारिश में जाएंगे तो उसको मैगेट्स पड़ जाएंगे। तो वो 10 दिन जब मेरे साथ में रहा तो थोड़ा अटैचमेंट हुआ। यहाँ पे 10 महीने से ये चल रहा है, 10-11 महीने से चल रहा है। 2 इंस्पेक्शन हुआ है, एक एनिमल वेलफेयर बोर्ड ऑफ इंडिया दिल्ली से और SPCA महाराष्ट्र से। 2 नोटिस आया है, और दोनों नोटिस बोला है कि कम्युनिटी एनिमल्स हैव अ राइट टू फूड। अगर एनिमल को फूड का राइट है तो जगह दो, जगह भी चाहिए ना खिलाने के लिए। अगर जगह आप 47 एकर्स में 3-4 जगह हमें मांगा है, वो नहीं दे सकते हैं। तो जब हम डॉग्स को यहाँ बाहर लेके आते हैं फीडिंग के लिए, 2-3 टेरिटरी साथ हो जाता है, तो भौंकने, एक्साइटमेंट, वो भी फिर बार्किंग का फ़ाइन 5000, काटने का फ़ाइन 25000। दीज आर NMMC डॉग्स, कस्टोडियन NMMC है। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिश बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। यासोबत महामुंबई या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर काही खास कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची। आम्ही कू ॲपवर तुम्हाला विचारलं होतं, पहिलीसाठीच्या अभ्यासक्रमात फक्त एकाच अभ्यास पुस्तिकेचा समावेश या निर्णयामुळे चिमुरड्यांचं दप्तराचं ओझं कमी होईल का? त्यावर अनेक कू ॲप युजर्सनं कमेंट केल्या। त्यातील एक कमेंट रामेश्वर घुले यांनी केली आहे। होय, निश्चितच दप्तराचं ओझं कमी होईल असं रामेश्वर घुले यांनी म्हटलंय। यासोबत महामुंबई या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण ती म्हणजे कोरोनाचं संकट पुन्हा एकदा उभं राहत आहे। या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे। मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, लसीकरण पूर्ण झालं नसेल तर ते करून घ्या। आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची आणखीन एक आठवण ती म्हणजे आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। न्यूज 18 लोकमत।